सतीश पंचांचा लेट स्पेसचा इशारा, हिरवा कंदील, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल बॅटची एज आणि तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतोय. दरम्यान एकच सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने संघाचं खातं इथे ओपन होताना पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती वैभवला आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. वैभव स्ट्रायकर एंड वरती. तुम्ही विचार केला या सलामी वीरांचा मैदानाच्या आतमध्ये तर हार्ड हिटर म्हणून जाणले जातात. या वेळुक संघाची रन मशीन पंकज नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. बॅटिंग लाईन तगडे आहे. दुसऱ्या बाजूला हरेश देखील. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस फुल टॉस आणि फुल टॉसला पाठवला. एक टप्पा खात लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. धावा 4. गाठली आहे, लांबी नाहीये आणि तिथे क्षेत्ररक्षकाकडनं घडलेली चुकी. 2 धावा. तिसऱ्या धावेचा कॉल होईल का? नाही, थांबवला आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. 7 धावाचा फलकावरती. गोलंदाज तयार. चौकार आला त्यानंतर लगेचच सुंदर बॉल, त्यावरती फटका देखील देखना होता. मात्र थोडीशी चुकी क्षेत्ररक्षकाकडनं घडली आहे आणि 2 धावा आल्यात. यावेळेस देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉलला फेकून दिला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर द रोप. सिक्सर. षटकाराच्या मदतीने धावसंख्येचा फुलकावरती 13 धावा आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस देखील फुल टॉस आणि यावेळेस देखील आक्रमण चढवला षटकार. त्यानंतर लगेच चौकार आला. अफलातून बॅटिंग, जबरदस्त कामगिरी वैभवच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्येच अग्रेसिव्ह बॅटिंग, आक्रमकतेची भूमिका त्याने साकारली आहे. कुठेतरी पंकज कसं विचार करत असेल, स्ट्राईक रोटेट जरूर केली, मात्र विश्वास ज्या प्रकारचा दाखवला त्या विश्वासावरती खरं उतरलाय वैभव. आतापर्यंत 16 धावा त्याच्या बॅट मधून आलात. यावेळेस देखील लढवा बॅटनं प्रहार केलाय. तिथे क्षेत्ररक्षक एक टप्प्यावरती बॉलला कॅरी केला. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहायला मिळते. गुड रनिंग विथ द विकेट. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. 19 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस विकेट. एकही गडी गमावलेला नाहीये, ही महत्वाची बाजू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती रमेशला आपण पाहतो. पहिलं षटक थोडस मागडं ठरला सतीशचं. गोलंदाजी ट्रॅक वरती रमेशला आपण पाहतो. स्ट्रायकर एंड वरती पंकजची कामगिरी कशा प्रकारे राहते. अपील पंचांकडे केली आहे, मात्र इथे पंच जागेवरती स्थिर आहेत. कोणत्या प्रकारची इथे जरूर अपील केली होती, मात्र डॉट बॉल आलाय आणि पहिलाच बॉल डॉट. 19 धावा फलकावरती आहेत.
यावेळेस देखील फटका आडवा बॅटनं बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुरी छे की मंजुरी, सिक्सर. यावेळेस देखील फटका सुंदर आणि इथे सिंगल आली आहे. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 26 धाव आहेत. चेक केलं जाईल. या सोमनाथ सर, आपणच या. गोलंदाजी करू शकतो. 26 धावा धावफलकावरती आहे. 26 ऑन द बोर्ड. देखील गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. बॅट पासून चेंडूला थोडस दूर वरती ठेवला आणि दरम्यान डॉट बॉल आला. देखील फटका ऑन साईडला एक्झिक्यूट केलाय. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा कॉल नाहीये, थांबवला आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 27 आकड्यावरती. 27 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील फुल टॉस, लोवर फुल टॉस आणि षटकाची समाप्ती. शेवट गोड केला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर तब्बल 27 धावा धावफलकावरती आहेत. पहिले षटक हाताळत असताना सतीशनं 19 धावा खर्च केला. त्यानंतर गोलंदाजी रमेशची जबरदस्त राहिली, 8 धावा खर्च केल्यात. यस डीजे कंटिन्यू. बारा चेंडूंचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर एंड वरती पंकज, स्ट्रायकर एंड वरती आहे.
वैभव स्ट्राईक रेंज वरती, गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज आपण पाहतोय गणेश. आपले देखील बॅटची एज आणि दुसरा अटेम्प्टला इथे झेल कार्य झाला एसटी रक्षकाला आणि माघारी परतावं लागेल बॅटर वैभवला. वैभवची पारी आली संपुष्टामध्ये. बॅटर समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिली विकेट आली. 27 धावा धाफळकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 27 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस देखील फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक कॉलिंग इथे थांबवला. प्रयत्न चालला होता सिंगल घ्यायचा, मात्र इथे थांबवलं समीरनं आणि इथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतोय. 27 धावा. गणेशची गोलंदाजी 2 चेंडूवरती सुंदर राहिली आहे, मात्र किती वेळ राहील ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस देखील फटका दमदार सफल झाले. जागा बनवली. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. सिक्सर. सफल झाले. जागा बनवली. बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या धावसंख्येवरती. 33 ऑन द बोर्ड. गणेशचा पहिल्या 2 बॉलवरती वर्चस्व राहिलाय, पण मात्र समीर आला आणि बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस देखील अपट बार आणि इथे लाईन लेंथ खराब आहे. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अवंतरच्या स्वरूपाने सिंगल येईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 34 या धावसंख्येवरती. बॅटिंग लाईनचा जर विचार केला तर तगडी आहे. वळीव या संघाची. दुसऱ्या बाजूला मांदुशी संघ. स्विच हिट सक्सेसफुल. पॉवरफुल बॉल जाईल एक टप्पाखात बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. कराच्या मदतीने धावसंख्या 38. 38 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्क वरती. इथून गोलंदाज इथे देखील स्विच हिट अटेम्प्ट आणि इथे रनआउटची संधी होती, मात्र फेकी थोडीशी उशिरा येताना पाहायला मिळते. दरम्यान सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 39 या धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ. पहिल्या 2 चेंडूचा जर विचार केला ना तर वर्चस्व राहिलाय गोलंदाज गणेश, पण मात्र ज्या प्रकारची बॅटिंग समीरनं केली आहे ना, जबरदस्त कामगिरी राहिली आहे. यावेळेस देखील अपट बार. इथे लाईन आणि लेन चांगली आहे. दरम्यान डॉट बॉल येतोय. षटक समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या फलकावरती 39. 18 चेंडूंचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये.
आणि 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 39. चला टीम मीटिंग नकोय, तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी दिलाय, शेवटचे 5 मिनिटं शिल्लक आहेत. कोणावरती हाबी ठरतं ते आपल्याला पाहायचं आहे. समीर स्ट्रायकर इन वरती गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय. करण देखील सुंदर असा बॉल जाऊन पॅड वरती हलतोय आणि दरम्यान डॉट बॉल आला. पहिला बॉल सुंदर हाताळला. देखील हेलिकॉप्टर उडवला, मात्र तिथे क्षेत्ररक्षकाकडनं घडलेली चुकी आहे आणि कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. कॅच ड्रॉप कोणाची झाली आहे तर त्याच्या बॅट मधून एक षटकार आणि एक चौकार आलाय. समीरची कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. ही चुकी आहे, ही चुकी कितपत महागात पडेल ते आपल्याला पाहायचं आहे. कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. सुंदर चेंडू हाताळला होता, मात्र त्यावरती मिनी हेलिकॉप्टर उडवला आणि कॅच जरूर कॅली व्हायला पाहिजे होती, मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि कॅच धरतीला दान होतोय. धावसंख्येचा विचार केला 41 धावा फलकावरती आहेत. इथे सुंदर असा बॉल इथे पंच आमच्यापर्यंत कळवतील. थर्ड अंपायर रेफर केला, विकेट आहे की नाही. तिसरे पंच सागर कापडी सर. विकेट आली आहे आणि इथे माघारी परतावं लागेल बॅटर समीरला. समीर बॅक टू द पवेलियन.
मिर माघारी परतावं लागेल. धावसंख्येचा विचार केला तर 41 धावा. बॅटर हरेश मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. इथे अपील केली आहे पंचांकडे, मात्र पंच स्थिर आहेत. अनुभवी पंच आहेत. डॉट बॉलला जर आतापर्यंत तर विचार केला गोलंदाजीचा करण तर सुंदर राहिली आहे. शेवट गोड होईल का? बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान वेळूक या संघाचं ते आपल्याला पाहायचं आहे. यावेळेस देखील आडव्या बॅटनं प्रहार करायचा आहे, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चला स्पीडअप द्या. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. किती धावांचा टार्गेट इथं उभं केलं जाईल ते आपल्याला पाहायचं. शेवटचे 6 चेंडू निर्णायक षटक असेल, कारण इथे किती धावा बनल्या जातील. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान वेळूक या संघाचे ते आपल्याला पाहायचं. लाकूडवाडा संघाचा एक खेळाडू आहे, त्यांनी त्या जी पिवली गुलाबी पट्टी आहे त्या पट्टीवरून हात काढा म्हणजे लाभारी आहे. शेवटचे 6 चेंडू चेंडू कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल? गणेश. या अगोदर देखील त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंड वरती पंकजला आपण पाहतोय. थोडासा खराब स्पेल त्याच्या माध्यमातून लास्ट ओव्हरला गेला. आता मात्र त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते ते आपल्याला पाहिजे. फुल टॉस आणि इथे फटका फसला. अचूक जागेवरती क्षेत्ररक्षक आणि झेल देखील ड्रॉप होताना पाहायला मिळते आणि 2 धावा इथे लगेचच कंप्लीट होतील. गोलंदाज करल तर करल काय, सातत्यानं चुका मैदानाच्या आतमध्ये घडत आहेत. टीम जय हनुमान मांदुशी या संघाकडनं. एवढेच देखील फटका बॅक थ्रू द माफ करा एसटी रक्षकाला बीट करून बॉल चालला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. चार धावा आल्या. 4 धावांच्या मदतीने धावफलकाचा जर विचार केला तर तब्बल 48 धावा. आणि इथे देखील लाईन लेन चेक केली जाईल. जरूर इथे माघारी परतावं लागेल. विकेट आली आहे आणि वाईट प्लस विकेट. तर 49 धावा हरेशसाठी. हा बॉल चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आणि चुका मैदानाच्या आतमध्ये मांदुशी संघाकडनं सातत्याने घडतात. असं म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. घ्या झेल आणि जिंका, घ्या कॅच आणि जिंका मॅच असं सातत्यानं म्हटलं जातं. पण मात्र इथे सातत्यानं खराब प्रदर्शन टीम मांदुशी संघाकडनं.
वाईट बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती 52 धावा. 52 संघाचा अर्धशतक कंप्लीट. 50 अप. भगवान देखील इन ऍक्शन मध्ये त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती. इथे हरेसाठी हा बॉल. लाईन लेन चांगली आहे. तेजस मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळतोय. 52 धावा. 52 ऑन द बोर्ड. आवडीस देखील सुंदर बॉल. लाईन लेन चांगली आहे आणि हरेशला बीट करतोय चेंडू आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. हरेशचा जर विचार केला बॅटिंग स्पेल थोडासा खराब राहतोय, पण मात्र या खेळाडूचा जर विचार केला ना तर मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाची छाप सोडणारा हा खेळाडू आणि आपल्या नावाचं वर्चस्व गाजवणारा हा खेळाडू. यावेळेस देखील लगातार तिसरा चेंडू. तिसरा बॉल. इथे डॉट काढला आणि इथे आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एकदा थर्ड अंपर रेफर केला. चला तिसरे पंच. OUT आउट. आणि इथे षटक समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा जर विचार केला तर 52 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान वेळूक या संघाची धावसंख्या विजयाचं समीकरण 30 बॉल आणि 53 धावांचं समीकरण. या धावा चेस होतील की डिफेन्स होतील. आणि जसे खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो सह्याद्रीचा बुलंद आवाज. आवाज जुन्नरकरांचा. आवाज निखिल ठोंबरे सरांचा. धन्यवाद. मैदानामध्ये आपण मॅच पाहतोय. महत्वाचा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल मांदोशी जय हनुमान मांदोशी आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान वेळूक या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. काय दौलत सर. चला बॅटर बॅटर. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत.
धावांचं लक्ष. वनवटे संघाचा कर्णधार उपस्थित आहे. शाही संघाचा कर्णधार आपणापर्यंत आवाज जर येत असेल तर सर टॉस साठी येणं गरजेचं राहील. मला वाटतं रफिक सर उपस्थित आहेत. वनवटे टीमचे कॅप्टन काशीनाथ लिहे. काशीनाथ सर, काशी सर चला ना थोडं फास्ट. आज काशीनाथ सरांच्या नावाचा बोलबालाच राहिलाय. आमचे कॅमेरामन काशीनाथ गायकवाड आज वेगळ्या लुक मध्ये, त्यांचंही सहर्ष स्वागत करू. जाऊया मैदानाच्या जिथे 52 धावांचं लक्ष. तो गॉगल काय त्याची ती हेअरस्टाईल आज प्रत्येकाच्या मनामध्येच घर करतोय. काशीनाथ गोलंदाज तयार. पहिलाच बॉल नितीन साठी आडव्या बॅटनं फटका खेळायचा नितीनला. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. जय हनुमान वेळूक त्यांच्या विरुद्ध जय हनुमान मानदोशी. पंचांचा इशारा लेग बाईज. एक सिंगल. संघाचं अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान मानदोशी हा संघ हा जर सामना इथे जिंकला जय हनुमान मानदोशी संघाने तर प्रसिद्ध उद्योजक आणि आमचे परम मित्र तानाजी भाऊ लिहे यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे टीमसाठी. म्हणजे जेवढी एंट्री आहे तेवढं बक्षीस आहे पहिला सामना जिंकला तर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. वेळूकचे रफिक सर उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आमच्या वनवटेचे कॅप्टन त्यांचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने केला जातो. मी योगीदादा खाटेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतो. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. इथे पंचांचा नकार येताना पाहायला मिळतोय. नरेश लिहे आणि महेश दादा लिहे यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. सामना जिंकला तानाजी भाऊ लिहे यांच्याकडून 5000 रुपये. म्हणजे एक सामन्यामध्ये तुम्ही जर 10 षटकार खेळले आणि मॅच जिंकले तर कमीत कमी 10,000 रुपयाचं पारितोषिक होऊ शकेल टीम जय हनुमान मानदोशी साठी. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आपण वैभव या खेळाडूला पाहतोय. प्रभावशाली गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावर विशेष सन्मान आपण करतोय. रफिक सर यांचा आमचे सोमनाथजी खाटेकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातो. शपल झाले. जागा बनवली होते फटक्यासाठी. तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण खराब. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या धावफलकावर 3 जय हनुमान मानदोशी. शाही संघाचे कर्णधार उपस्थित त्यांचा एक विशेष सन्मान आपण करू आणि त्यानंतर दोन्ही टीमचे आपण टॉस जो मात्र घेणार आहोत. सोमनाथ दादाला विनंती आहे कारण माळघाटातून या स्पर्धेसाठी स्पेशली 8 संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि आलेल्या प्रत्येक कॅप्टनचा विशेष सन्मान आपल्या आयोजक कमिटीच्या वतीनं. इथे टाकलेला चेंडू बॅटची टॉपेज वॉटर कॉट जबरदस्त झेल आणि ते संपेल फलंदाजाचा खेळ. विकेट. थँक्यू थँक्यू. टॉस आपण करतोय तिथे सोमनाथ दादा यांचे शुभ हस्ते. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. तर मॅच देखील चालू आहे. मिड इनिंग मध्ये टॉस होणं गरजेचं राहील. टॉस जो मात्र केला जातोय आणि ते टॉस जिंकलेला आहे वनवटे टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. ओके धन्यवाद. धन्यवाद आमचे घाऱ्या सर अप्रतिम संगीत त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या शेजारी कोण आहे गणेश शर्मा. म्हणजे या प्रकारची गाणी होतीलच. त्यांचे कौतुक आपण करू. धावफलकावर धावसंख्या संदीप सर आपण जर विचार केला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक पहिलं षटक मैदानामध्ये आपण पाहिलं 3च धावा आहे धावफलकावर. जबरदस्त कामगिरी. 3 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 4 षटक बाकी आहेत आणि 4 षटकांमध्ये अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे. कामगिरी कशा प्रकारची होईल ते आपल्याला पाहायचं. शाही त्यांच्या विपक्ष यानंतरच्या मॅच मध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल वनवटे. पहिल्या फेरीतील अंतिम सामना. लाकूडपाडा ऑलरेडी 3ऱ्या फेरीत दाखल आहे. ते आपल्याला पाहायचं कशा प्रकारे कामगिरी होती. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. रितेश षटक क्रमांक 2 मध्ये. पहिलाच बॉल बिगेट करायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. अष्टरक्षकाचा वेध घेणारा चेंडू. चेंडू डॉट. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण रोहितला पाहतोय आणि स्क्वेअर लेग पंच दौलत. दोघांचेही संघ खेळले. एकाचा संघ क्वालिफायर मध्ये
विजय प्राप्त केला आणि एकाचा क्वालिफायर मध्ये पराभूत झालेला. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक आलेत, कॅच ड्रॉप आणि पंचांकडे खूप मोठी अपील, तिसऱ्या पंचांची मागणी. डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग आहे. काय निर्णय तो ते पाहायचं आपल्याला. तिसरे पंच सागर कापडी सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत. त्यांचा काय निर्णय होतो ते पाहायचं आपल्याला. बाकीचे खेळाडू तुम्ही जास्त वळवळ करू नका ही विनंती. पंच डिसिजन देतील तोच मान्य करावा लागेल. आणि फक्त 12वे खेळाडू सोडून इथे व्यासपीठावर जो समालोचन कक्ष तिथे कुणीच थांबणार नाही. हर्षल, सर्वात महत्वाची सूचना. चला सर्वांनी खाली जायचं. ही महत्वाची सूचना तुमच्यासाठी स्पेशली. एक स्कोरर, एक कॉमेंटेटर, अजून एक कॉमेंटेटर, 2 आमचे 10 क्रिक लाईव्हचे, एक ऑपरेटर, एक स्कोरर आणि 2 12वे आणि एक ऑफिशियल पंच. कीप रोलिंग, कीप रोलिंग. आणि इथे आपल्याला पाहायचं आहे सौरभ कांबळे यांची कॅमेरा वर्किंग आणि गणेश वारगडे यांची कॅमेरा वर्किंग सध्याच्या घडीला कीप रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. आमचे ऑफिशियल संदीप, काय निर्णय तो ते पाहायचं आपल्याला. तिसरे पंच सागर कापडी सर यांच्या माध्यमातून. आउट ऑर नॉट आउट याबद्दल थोडीशी चर्चा. जय हनुमान वेळूक त्यांच्या विरुद्ध जय हनुमान मांदोशी या संघादरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. डिसिजन पेंडिंग. धगधग दोन्ही टीमची वाढली आहे. काय निर्णय तो ते पाहायचं आपल्याला आता. इथे OUT गॉन, फलंदाज बाद. तुम्ही पाहिलं असेल ज्यांची कामगिरी नेहमीच चांगली होताना पाहायला मिळते. संतोष खाटेकर यांचे मेहुणे अर्थातच गिरीश भोईर त्यांचंही शुभागमन होतं आणि 18 लवर आहेत. 18 लवर म्हणजे विराट कोहली. तुम्ही कधी त्यांच्या समोर जा, विराट कोहलीचा विषय काढा, कोणताही थोडासा अपशब्द काढा, त्यानंतर त्यांची रिॲक्शन पहा, मजा येईल. ते असे आमचे पाहुणे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचंही करूया वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. न्यू बॅटर आता मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतील. कुमार गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर इथे टाकलेला हा चेंडू, हा पंप पुल करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक येतील. आणि पाहता पाहता याही बॉलवर 2 धावा येताना पाहायला मिळतील. संघात जाऊ संख्या 6 धावा आहेत. 6 ऑन द बोर्ड, 6 धावा. 52चा पाठला करायचा तो जय हनुमान मांदोशी या टीमला. इथे बिग हिट, चेंडू हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. कॉलिंग दोन्ही खेळाडूंची खराब होती परंतु कॅच टेकन, चांगला झेल पकडला. 1 मोर विकेट डाऊन.
न्यू बॅटर आता मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतील ते गणेश आहेत. धावफलकाचा विचार केला धावफलकावर धावसंख्या संदीप 3-5 दुसरं षटक. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका, एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा याही बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 3-7. टीम जय हनुमान मानदोशी 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. स्कोररच्या भूमिकेबरोबर आमच्या बरोबर निखिल भोईर आहेत आणि निलेश भोईर आहेत, भोईर बंधू. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या तळा पंचांकडे मोठा अपील होतं. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3-7 शेवटचे 18 बॉल आणि बनवायच्यात विजयासाठी अजूनही 45 धावा. संधी देवा DJ घाऱ्याला. पक्षी आहेत ते आमचे कॅमेरामन कैद करतायत. त्यांचंही विशेष आपण कौतुक करू. मला वाटतं सौरभ कांबळे आणि त्याचबरोबर आमचे काशीनाथ गायकवाड यांची ही कलाकृती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचाही सहर्ष स्वागत. 18 बॉल आणि 46 धावांचं समीकरण. जाव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे गोलंदाजी मार्कवर वैभव, ज्याने पहिल्या षटकामध्ये प्रभावशाली गोलंदाजी करताना तो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. 18 बॉल आणि 46चं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. नितीन खाटेगरे कुठं असाल तर संपर्क साधा. नितीन खाटेगरे. गोलंदाज तयार. 18 बॉल आणि 46चं समीकरण. इथं टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 17 बॉल आणि 46चं समीकरण आहे. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतात, परंतु प्रॉपर कनेक्शन इथे होऊ शकत नाही. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका, तिथे क्षेत्ररक्षक आले, रनआउटची संधी आहे आणि पंचांचा डिसिजन आला, तो नॉट आउट. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 8. संपूर्ण टीम जय हनुमान मानदोशी आपल्यासाठी बसण्याची चांगली व्यवस्था केलेली आहे. तिथेच सर्व खेळाडू वरती बसतील ही विनंती. आपला एकही समर्थक तिथे खेळाडू कक्षामध्ये उपलब्ध नाही राहिला पाहिजे ही विनंती आहे. 8 धावा 3 बाद. 53 धावांचं लक्ष आहे. 45 बनवायच्यात. शेवटचे 16 चेंडू. जय हनुमान वेलूक आणि त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये जय हनुमान मानदोशी. यानंतर होणारी लढत शाही संघ इन ऍक्शन मध्ये आणि त्यांना फाईट करेल वेळूक वनोटे. वनोटे संघाने टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र घेतलेला आहे. गोलंदाज तयार आहेत. 16 बॉल आणि 45 धावा हे समीकरण. वैभवचा बॉल, फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक आता बनतील दर्शक आणि ते चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार आहे. नरेशजी लिहे आणि महेशदादा लिहे यांच्या वतीने या षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. षटकार. पाठमधून षटकार आला. 15 बॉल आणि 39 या धावसंख्येचं समीकरण आपण पाहताय. वैभवचा बॉल गणेशच्या पाठमधून अजून एक राजेशाही टोला. हो, मी आहे ना मैदानामध्ये मानदोशी संघाचं नाव गाजवायला. तेच सांगत असताना गणेश त्याने ठोकला. अजून एक षटकार.
आलेत बॅक टू बॅक ऍक्शन रिप्ले पाहू शकता. गुडघा वाकवला आणि चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय गणेश खेळाडूने. 14 बॉल आता 33चं समीकरण. मांदोशी विपक्ष वेळूक हा सामना रंगतोय. इथे तिसऱ्या बॉलवर तंबूच्या आसऱ्याला गणेशला पाठवलाय. बिग विकेट डाऊन. वैभवला सफलता. गणेश बाद. गायकवाड यांच्या प्रतिम संगीत आपण पाहताय डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. गायकवाड इथे सध्या ट्रेनिंगला. संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहतात 20-13 चेंडू आणि 33 धावांचं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सध्याच्या घडीला वैभव पाहतो. 2 षटकार आल्यानंतर त्याने विकेट मिळवली आणि बॅटर मैदानामध्ये रमेश लिहे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 13 चेंडू आणि 33 धावांचं समीकरण आहे. स्ट्रायकर गोलंदाज आहेत आणि त्याच्या षटकातील अंतिम बॉल. बॅकफुटला गेले. फटका चांगला सजवलाय. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न आणि रमेश लिहे मैदानामध्ये आले आणि त्यांनी पहिल्याच बॉलला चेंडू पाठवलाय सीमा पार. 4 रन चौका. दोषी 12 चेंडू 29 ची आवश्यकता. आणि आता संधी देऊयात डीजे ऑपरेटर डीजे धनुला. थँक्यू. सप्तसूर कलामंच कलमखांडे. गायिका आहेत भाग्यश्रीताई शांताराम कापडी आणि गायक आहेत कुणालदादा शांताराम कापडी. सप्तसूर कलामंच कलमखांडेचे संचालक आहेत मान्य श्री शांतारामजी कापडी आणि आमचे मित्र कुमार दीपक कापडी. मुक्काम पोस्ट कलमखांडे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे. एक वेळ अवश्य तुम्ही संपर्क साधा आमचे दीपक कापडी सर यांच्या बरोबर. सप्तसूर कलामंच कलमखांडे. 6व्या मैदानाच्या 12 चेंडू आणि 29 ची आवश्यकता आपण पाहू शकाल. शेवटचे 12 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार. शेवटचे 12 चेंडू आणि 29 धावा. कुमारला आपण पाहतो आणि त्यांच्या जोडीला रमेश. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. इथे सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे रनआउटची संधी आहे. तिसऱ्या पंचांची मागणी. ओयूटी फलंदाज बाद. शेवटचे 11 बॉल आणि 29 धावा.
11 चेंडू आणि 29चं समीकरण आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बॅटची एज आपल्याला पाहायला मिळेल. तिथे एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल 25 धावा. शेवटचे 10 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण. 10 चेंडू 28. जय हनुमान वेळूकच्या विरोधामध्ये जय हनुमान मांदोशी या दोन संघादरम्यान चालू असलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. दहा चेंडू 28. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या वाढते ती 26 धावा. 9 चेंडू आणि 27 धाव्यांचं समीकरण. 9 चेंडू 27. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला. इथे टाकलेला हा चेंडू पॅडवर जो मात्र आदळतोय. पंचांकडे खूप मोठा अपील. एक सिंगल आली आणि संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. जाऊन पोचेल ती 27 या धावसंख्येवर. 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी बनवायच्या त्या 26 धावा. 8 चेंडू 26 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. 8 बॉल 26. टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. शेवटचे 7 बॉल आहेत आणि 7 बॉल मध्ये आता 25चं समीकरण. जय हनुमान मांदोशीच्या समोर संघ एन अक्षर मध्ये पाहायला मिळतोय तो जय हनुमान वेळूक. 7 बॉल 25 हे समीकरण. स्ट्रायकर इनवर बॅटर रमेश आहेत. 7 बॉल 25 हा बॉल महत्वाचा. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलरला फटका जो मात्र सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउट. शेवटचे 6 बॉल 24 धावा. जबरदस्त टेलिकास्ट 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर आपण पाहतात. 6 बॉल आणि 24चं समीकरण. शाही आपण तयारीत राहायचं बॅटिंगसाठी हा सामना संपल्यानंतर. 6 बॉल 24. इथे टाकलेला हा चेंडू पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. समीकरण चेंज झालंय. 6 चेंडू आणि 23 धावा. नरेशला पाहतो आपण नॉन स्ट्रायकर इनवर. एवढ्या लेट नरेशला का पाठवलंय 8व्या क्रमांकावर हा देखील फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण खूप चांगल्या प्रकारची बॅटिंगसाठी तो प्रसिद्ध. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण. रोहनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग. अरुणला. अरुणचा बॉल बिगिट केलाय उंच हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. झेल झाला फलंदाज बाद. 4 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता.
आडेल सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल ती 30 या धावसंख्येवर 4 चेंडू आणि 23चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा लाईन लेन इथे पाहावी लागेल. पंचांचा अवांतरचा इशारा. 4 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण. 4 चेंडू 22 धावा. सध्याच्या घडीला आपण पाहताय स्वर्गीय विराज स्मृती मोर्या प्रतिष्ठान खाटेघरचं हे आयोजन. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू डॉट. चेंडू इथे निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 22 धाव. तीन चेंडू 22 हे समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू फटका दमदार आहे. चेंडू हवेत तिथे कॅच ड्रॉप. एक सिंगल आली. शेवटचे 2 बॉल आणि 21 धावा. नरेच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळतो चेंडू डॉट. शेवटचे 1 चेंडू 21 हे समीकरण. एक दर्जेदार आमचे मित्र दर्जेदार ऑपरेटिंग करतात आणि प्रसिद्ध असे रिक्षा चालक आहेत संदीप घायाळ, त्यांचंही कौतुक करू. बजाज. आणि इथे मॅच फिनिश आणि सामना जिंकला जय हनुमान वेळूक या टीमने. अभिनंदन. हार्डलक टीम जय हनुमान मानदोशी. मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय वैभव या खेळाडूला. वैभव यायचं आपण लगेचच मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहात. आणि दोन्ही ऑफिशियल पंच धर्मेंद्र वर्मा सर आणि सागर कापडी सर आपण लगेचच मैदानाचा ताबा आता घ्यायचा आहे.